जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत. आज निरूपणाचा 124वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. ह्या पुष्पमालेतलं, ह्या शृंखलेतलं हे मी घरून घेत असलेलं शेवटचं सत्र, जे ऑनलाईन जे आहेत ते. उद्या आपलं प्रत्यक्षातलं या पुष्पमालेतलं शेवटचं सत्र प्रत्यक्षात होईल सगळ्यांच्या समोर, आणि हे आजचं ऑनलाईन. तर नेहमीप्रमाणे या सत्राला सुरुवात करू आणि मग काय गोष्टी बोलायच्या असतील त्या नंतर बोलू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. गेले 124 दिवस क्वचितच एखादा खंड पडला असेल तर, नाहीतर अतिशय नियमितपणे आपण हे योग वासिष्ठचे सत्र घेतले आहे. हे सत्र बहुतेकांनी, आशा करतो, कानात प्राण आणून रोज चातकासारखी वाट बघून हे सत्र ऐकले. अनेकांनी त्याचा फायदा करून घेतला. या सत्रातून एकच मागायचं, आणि ते जे आपण रोज मागितलं आहे तेच, की काहीही होऊ द्या, ज्ञानाची कितीही पातळी मिळू द्या, पण भक्ती ही कायम हृदयात राहायला हवी. आपल्या गुरूंकडे, आपले जे कोणी आराध्य आहेत त्यांच्याकडे हीच प्रार्थना करू की हा सगळा उपद्व्याप, हा मुक्ती मिळावी, निर्वाण मिळावं, किंवा आणखी काही, किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, ह्यासाठी नव्हता. ते जे काही असेल, मुक्ती असेल, जन्म मृत्यूचे फेरे असतील, निर्वाण असेल, हे कोणी बघितलंय? हे आत्ताचं जीवन, याचं स्वरूप थोडंसं समजावं. आणि हे जे काही परब्रह्म म्हणतात, चैतन्य म्हणतात, ते जे काही इथे आम्हाला दिसतं ते आमच्या गुरूंच्या रूपाने. गुरु असतील किंवा होऊन गेले असतील. त्यामुळे आमचं जे काही व्यक्तिमत्व असेल, आम्ही जे काही आमचं अस्तित्व असेल, ते त्या परब्रह्माशी, चैतन्याशी एकरूप करायचं. आणि तसं व्हायचं म्हणजेच आमचं हे अस्तित्व, आम्हाला जे दिसतं, ज्याला नाम आहे, रूप आहे, अशा या साकार गुरूंसारखंच, नवे गुरुच, जे काही आम्ही प्रकट होऊ, व्यक्त होऊ, ते व्यक्त होणं म्हणजेच गुरूंचं व्यक्त होणं. आमच्या अस्तित्वातून जे काही बाहेर येईल, काया वाचा मनसा जे असेल ते गुरूंनी स्वतः त्यातून व्यक्त व्हावं.
आणि म्हणून त्या परब्रह्माशी एकरूप होण्याचा जो काही हा खटाटोप होता, परब्रह्म आम्हाला माहिती नाही, आम्हाला गुरु माहिती आहे, तेच आदर्श, तेच आमच्यासाठी सगळं. त्यांच्याशीच एकरूप होण्याचा प्रयत्न करू. आणि हा प्रयत्न यशस्वी झाला हे समजायचं असेल तर आमच्या आचरणातून त्यांनीच व्यक्त व्हावं. हे जेव्हा लक्षात येईल की माझं आचरण हे माझ्या गुरूंसारखंच आहे, तेव्हा त्यांच्याशी एकरूप झालो असं समजतं. आणि हे होण्यासाठी जो प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न म्हणजेच आपलं आचरण चालू असताना. ह्या क्षणी गुरु असतील तर कसे असतील, कसे वागतील, काय विचार करतील, हा एकच विचार आपल्या मनात, हृदयात जागृत ठेवायचा. या एकाच विचारावरती सतत कार्य करायचं. आपोआप आपण गुरुरूप होऊन जाऊ. पण ह्यासाठी सुद्धा अतिशय समर्पित भावाने गुरूंकडे आशीर्वाद मागूया की त्यांनी ही प्रेरणा सतत द्यावी, ही जागरूकता सतत ठेवावी. आमचा प्रत्येक श्वास हा गुरुकृपेवर आहे. पूर्ण समर्पित होऊन गुरूंना विनंती करूया की त्यांनी हा विचार सतत जागा राहावा, ह्यासाठी मदत करावी, आशीर्वाद द्यावा. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. हळूवार आपले डोळे उघडे. काल आपण कुंददंताची कथा ऐकली आणि या कथेचा जो काही सारांश असेल त्याच्यातून महत्वाची गोष्ट, आपल्या मनाचं स्वरूप. माझ्या मते आत्ता जे सांगितलं आणि आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं हेच की आपल्यावर गुरूंची कृपा आहे अशी प्रचंड सकारात्मकता ठेवायची. जीवनात कोणीही काहीही आपलं बिघडवू शकणार नाही. कुठल्याही शक्ती असू द्या, काही असू द्या, जोपर्यंत आपण समजतो वस्तुस्थिती काय आहे काय नाही कोणाला माहिती, परंतु जोपर्यंत आपल्या मनात हा विश्वास आहे की माझ्यासोबत गुरु आहेत आणि ते माझं सगळं काही बघतात, मी म्हणजे फक्त त्यांचं प्रकटीकरण, त्यांच्यातून जे काही व्यक्त व्हायचं ते माझ्यातून व्यक्त होत आहे, असा भाव ठेवला तर कुठले वर आणि कुठले शाप कशाचाच काहीही परिणाम होत नाही. इथून पुढे वसिष्ठ ऋषी श्रीरामांना जो उपदेश करत आहेत त्यामध्ये ते म्हणतात की हे जे काही ब्रह्मांड आहे हे या एका चिदणूमध्ये, याच्यातच जे काही परमाणू आहे त्याच्यातच सगळं काही हे स्थित आहे. आणि असा विचार केल्यानंतर मी म्हणजे शरीर ही भावना सोडून द्यावी. जो
ही जी काही शरीराची संकल्पना आहे, ते शरीर म्हणजे ते सुद्धा निराकार आहे. त्याला जे माझं मूळ स्वरूप आहे ते अजड आणि स्थूल नाही आहे, ते सगळं चैतन्यमय असंच आहे. हे पुढे सांगताना वसिष्ठ ऋषींनी त्यांना उपदेश केला की ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असेल तेव्हा आपलं मन, आपलं अस्तित्व, हे मूळ जे अस्तित्व आहे हे आकाशापेक्षाही सूक्ष्म, शून्य असं आहे. आणि ते जे रूप आहे स्वतःचं ते कधी अस्त पावत नाही. जो जो आपला जीवभाव आहे ते कायम आहे तसंच शेवटपर्यंत राहतं, मोक्षापर्यंत तसंच राहतं. हे जे काही आपले कर्माचे त्यांनी तिथे 3 भाग सांगितले आहे. एक क्रियमाण म्हणजे सध्याचं चालू असलेलं कर्म, दुसरं म्हणजे संचित कर्म. संचित कर्म म्हणजे आपले अनेक जन्मांचे आलेले कर्म. जसं आपण याच्यात योग वासिष्ठमध्ये जे उदाहरण दिलं आहे की एखाद्या कुठेतरी टोपलीमध्ये फळं भरून ठेवले आहेत घरामध्ये, तसे लपवून ठेवलेले किंवा झाकून ठेवलेले फळं, ते संचित कर्म. आणि आता आज जेवणासाठी जो आपण त्यांच्यातला साठा काढला आहे, 10 काढले, 12 काढले फळं किंवा आंबे काढले, तर ते म्हणजे आपलं प्रारब्ध. तर या जन्मामध्ये जे भोगायचं आहे ते प्रारब्ध अनेक जन्मांचं साचत आलेलं, ह्या जन्मात असेल, पुढच्या जन्मात असेल, असं जे काही आहे ते संचित. आणि या जन्मात जे आपण करतो आहे त्याचे जे काही फळं होतील ते क्रियमाण. हे असे सगळे कर्म, हा सगळा प्रकार आपल्या बाबतीत असतो. आणि हे मूळ कशामध्ये येतं, हे सगळ्या गोष्टी कोणाला लागू होतात, तर जे आपलं चित्त आहे, चित्त ह्या स्वतःला त्याला ह्या भावना असतात की चला मला हे भोगायचं आहे, मला ते भोगायचं आहे. या वासनारूपी चित्ताला ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात. आणि हे चित्तच ज्याला प्रत्यक्षात स्वरूप नाही, आकार नाही, वायुरूप आहे, तेच मग आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक स्थूल, जे ग्रॉस बॉडी म्हणतो तसं स्थूल शरीर ते धारण करतं. आणि मग आपलं हे जे काही सगळं आपण बघतोय अस्तित्व, हे सगळं अस्तित्व त्या चित्तानेच स्वतः निर्माण केलेलं आहे. हेच चित्त मग त्या सगळ्या आपल्या वासना पूर्ण करण्यासाठी एकदा, दोनदा, अनेकदा शरीर निर्माण करेल, वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या वासना, त्यांच्याप्रमाणे त्यांना योग्य जे जे काही असेल ते सगळं करत 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 अनेक योनींमधून, अनेक जन्मांमधून आपल्याला फिरवत राहतं. यावर श्रीराम म्हणतात की तुम्ही हे जरी सांगितलं, या जगाला स्वतःला बघणं, स्वतःला शरीर समजणं, ह्याला जरी भ्रम म्हटला तरी वस्तुतः ते 100% खरंच आहे. ते जाणवतं, तेच दुःख देतं. आपण कितीही सांगितलं, कितीही तर्क केले तरीही अनेकांचं हे समाधान होत नाही. कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात. आपल्याला आपली बायको, आपले मुलं, आईवडील, बहीण, भाऊ, मित्र, नातेवाईक, ह्या सगळ्या गोष्टी दर क्षणाला जाणवत असतात. दर क्षणाला आपण या जगाकडे बघत असतो, या जगात घडणाऱ्या गोष्टींकडे आपण बघत असतो. हे सगळे सुखदुःख यांचे जे काही सत्र आहेत हे आपल्या भोवती फिरत असतात, चालूच असतात. आणि सतत असल्यामुळे ही भ्रांती, हे खरं, हे सगळं भ्रम आहे, हे स्वीकारणं हे थोडं कठीण आहे. तर ह्याला कसं काय नीट करायचं, त्याच्यावरती वसिष्ठ म्हणतात की त्याला एक तत्त्वज्ञानाचा उपाय, त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करायचा, त्याचा बाध करायचा, आणि तोच एक त्याचा शांतीचा उपाय आहे. तर श्रीराम विचारतात, मग असं जर असेल, फक्त हे खोटं आहे असं समजलं किंवा हे तत्त्वज्ञान समजलं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपोआप चालल्या जातील, असं कसं होऊ शकेल? ह्या इतक्या विषयांबद्दल, आजूबाजूच्या ज्या घटना घडतात, जे विषय याला म्हणतो आपण, त्यांच्याबद्दलच्या अनेक पूर्वीपासूनच्या कल्पना त्या कशा काय शांत होतील? त्यावर वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे सगळं आपल्याला खरं वाटतं कारण विचार नाही. अविचारामुळे आणि विचारशक्ती नसल्यामुळे हे सगळं काही आहे ते केवळ संकल्पाचं आहे, ते आपण केवळ इमॅजिन केलं आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळेच या जगात सगळेच जण हे दुःखी होतात. परंतु सतत विचार केला की जे काही बघतोय ते खरंच किती खरं आहे, हा विचार फार महत्त्वाचा आहे. जे काही बघतोय ते खरंच किती खरं आहे, हा विचार करायला लागलो तर मग त्याच्यानंतर हळूहळू तत्त्वज्ञान होतं. आणि तत्त्वज्ञान झाल्यानंतर मग लक्षात येतं की हे सगळं केवळ संकल्पमय आहे, हे केवळ स्वप्नमय आहे. आणि त्याला उपाय काय, तर आपल्या चित्ताला विषयांकडे जाऊ न देणं. जेव्हा एखादी गोष्ट बघतो त्याला आपण विषय म्हणतो, त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया असते, सहसा आपण प्रतिक्रियाच देत असतो. तर जेव्हा ही प्रतिक्रिया असेल तर त्याचा विचार केला
की अरे हे विषय खोटे आहेत, यांच्या मागे जाण्यात अर्थ नाही. असं जेव्हा आपण त्या विषयांचाच नाश करतो, दृश्याचा नाश करतो, तेव्हा या चित्ताला काही मिळतच नाही. ज्या चित्ताला काही त्याचं अन्न मिळत नाही, त्याबरोबर ते चित्तसुद्धा शांत होतं, ते क्षीण होतं. त्यामुळे जोपर्यंत स्वतःच्या अनुभवाने हा विचार पक्का होत नाही की हे सगळं केवळ भ्रम आहे, दृश्य आहे, तोपर्यंत सगळे विकल्प सोडून सतत आपल्या अभ्यासाच्या मागे लागावं, निर्विकल्प समाधीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या इंद्रियांना आवरावं. जे अडाणी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांनी या संसारामध्ये वारंवार जे भोग भोगलेले आहेत, ते भोग अतिशय वैराग्य वाढवून त्या भोगांना सोडून द्यावं आणि कोणीही कितीही सांगितलं तरी त्या भोगांपासून दूर राहा, त्यांचं ग्रहण करू नये. आणखी काय सांगायचं? आपण आजपर्यंत हेच सगळं वारंवार ऐकत आलो आहोत. काय ऐकलेलं आहे आपण? की सुरुवातीला जसं सांगितलं की सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं? त्या जगामध्ये आपण जेव्हा बघतो तर अनेकांना, आपल्याला स्वतःला सुद्धा आणि इतरांना काय बघायची गरज आहे, आपल्या आयुष्याकडे जरी बघितलं तरी लक्षात येतं की कुठल्या ना कुठल्या भोगांमध्ये, दुःखांमध्ये आपण गुंतलो होतो, त्याच्यात फसलो होतो आणि आजपर्यंत अनेक वेळा अनेक दुःख भोगलेले आहेत. आपले दुःख कमी की काय, पण बाकीच्यांची जर उदाहरणं बघितली तर त्यांच्याकडे असं बघून लक्षात येतं की बऱ्याच जणांना बऱ्याच समस्या आल्या आणि या सगळ्यांच्या मागचं कारण काय असेल तर विचार करता करता असं लक्षात येतं की कुठेतरी आपण म्हटलं हे सगळं दृश्यांमध्ये गुंतले आहेत, हे कुठेतरी त्यांनी सगळ्या गोष्टींना खरं समजलं आहे. हा एक तत्वज्ञानाच्या दृष्टीने झालेला भाग. परंतु त्याच्या पलीकडे जर जायचं झालं, आणखी साध्या भाषेत जर कळवून घ्यायचं झालं तर आपल्या गुरूंनी, शास्त्रांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही, त्याचे सगळे परिणाम आपल्याला आणि इतरांना भोगावे लागतात. का ऐकलं नाही? तर कधी कधी मायेचा प्रभाव झालेला आहे, काही असेल आणि आपण तो विचार केला नाही. पण मग हा मायेचा प्रभाव तरी का झाला, आपण तो विचार का नाही केला? तर याच्या मागे पुन्हा सगळ्यात बेसिक जे येतं की ह्या ज्ञानाचा आपण अभ्यास केला नाही. विचार करायला सुद्धा अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो विचार सुचतो. तर हा जो विचाराचा अभ्यास आहे, हा अभ्यास सुद्धा वारंवार करणं आवश्यक आहे. एकदा हा आपण अभ्यास केला की ती सवय लागते, ते विचार आपोआप यायला लागतात आणि आपोआप ते विचार यायला लागले की त्याच्यानंतर मग काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्यामध्ये, या विषयांमध्ये, या दृश्यामध्ये आपण फसत नाही. ह्यावरती श्रीरामांनी हे सगळं ऐकल्यानंतर इथे वसिष्ठ ऋषींचं एक प्रकारे तत्वज्ञान सांगून झालं. त्यावरती श्रीरामांनी जी त्यांची प्रतिक्रिया दिली आणि श्रीरामांनी जे सांगितलं की त्यांना आता सगळं जो काही अनुभव झालेला आहे, जे काही त्यांना आनंद वाटतो आहे, तर ती प्रतिक्रिया, तो अनुभव त्यांचं, हे आपण आता ध्यानरूप, विचाररूप अशा पद्धतीने ते व्यक्त करूया. हे श्रीरामांचा जे अनुभव आहेत तेच आपले अनुभव आहेत असं समजूया. असतील नसतील हा भाग वेगळा, परंतु इतके दिवस हे 124 सत्रांचा जो काही परिपाक आहे तो ह्या विचारातून आपण स्वतः व्यक्त करूया. मी तो तुमच्यासाठी सांगतो. आपण डोळे मिटून शांत बसूया आणि हे विचार आपलेच व्यक्त करूया. डोळे बंद करू, शांत स्वस्थ बसूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावर. बुद्धीच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने हे संस्कार, हे विचार, की हे जग, ही अविद्या अनंत आहे, हे सगळं दृश्य म्हणजे स्वप्न आहे, हे ज्या ज्या गोष्टी मला स्वतःपासून, माझ्यापासून दूर नेऊन त्यांच्यामध्ये गुंतवतात. मला स्वतःत राहायचं असतं, परंतु डोळ्यासमोर काही आलं किंवा माझ्या इंद्रियांमध्ये काही आलं, कानावर काही पडलं, कुठला सुगंध आला, दुर्गंध आला, काही डोळ्यांनी बघितलं, कशाचा स्पर्श झाला किंवा कुठल्या गोष्टीचा आस्वाद घेतला, हे सगळे मला कुठे ना कुठे स्वतःपासून दूर घेऊन जातात.
हे सगळे खोटे आहे, स्वप्नमय आहे, किंवा यांच्यात कितीही गुंतलो तरी हे पुन्हा पुन्हा मला स्वतःतच गुंतवत राहतील, सुखासाठी पुन्हा पुन्हा त्यांच्या मागे धावायला लावते. त्यामुळे ह्यांना खोटं समजणं, स्वप्नमय समजणं हेच फायद्याचं आहे. हा एक विचार मनाच्या पातळीवर, मनावर बऱ्याच गोष्टी संस्कारानंतर पक्क्या होतात. त्यामुळे थोडं शरीराच्या मदतीने सुद्धा ह्या मनाला सांभाळ, शरीराच्या मदतीने सांभाळायचं म्हणजेच शरीरामध्ये ज्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो. शरीर आणि मनाला जोडणारा श्वास, या श्वासावर खरं नियंत्रणही करायची गरज नाही, फक्त लक्ष द्यायचं. आपल्या श्वासावर लक्ष देऊया. अनेक वेळा आपण हा अनुभव घेतला आहे. श्वासावर लक्ष दिलं की मन आपोआप नाहीसं होतं. सुरुवातीला श्वास कसा चालला आहे, गती किती आहे, त्यानंतर या श्वासाचं आणखी सूक्ष्म सूक्ष्म असं निरीक्षण करत जायचं. कुठून सुरू होतो आहे, कुठपर्यंत येतो आहे, येण्याचा, आत येण्याचा मार्ग काय, बाहेर जाण्याचा मार्ग काय, ह्या मार्गामध्ये कुठे सुरू होतो, कुठे थांबतो, येणारा श्वास, जाणारा श्वास, हे कसे वेगवेगळे आहे. या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू लक्ष घेऊन जायचे. मन आपोआप शून्य होतं. ह्या शून्य अवस्थेचा अनुभव घेत राहायचा. त्या अनुभवाची अभिलाषा नाही करायची, अपेक्षा नाही करायची. जो येतोय अनुभव तोच बस. आणि ही अवस्था श्वास सुरू असताना, व्यवहारात डोळे उघडे असताना, काम करत असताना ही अवस्था ठेवू शकतो. हे सगळं जे आपण इतके दिवस ऐकलं, तो आपला अनुभव कसा असेल, हे काय मला ज्ञान प्राप्त झालं. आता मला सर्व समजलं. या जगाची उत्पत्ती असू द्या, याची स्थिती असू द्या, नाही तर याचा लय असू द्या, हे सगळं काही कारण नसताना
ह्या घटना घडतात. जे काही बघितलं जातं, जे काही भोगलं जातं, ते सुद्धा भ्रमच. इतके वर्ष, इतका काळ केवळ आत्मतत्व माहीत नसल्यामुळे विनाकारण भरकटत राहिलो. मी भलेही स्वतःला जागरूक समजत असेल, या जागृत अवस्थेमध्ये जे काही दिसतं ते जरी दिसत असलं तरी खरं नाही. हे जे काही आहे ते केवळ अविचारामुळेच पक्क झालं आहे. ह्या सगळ्या दृश्यांचा विचार केला तर काहीच नाही. ह्या संपूर्ण जगाचं मूळ म्हणजे अज्ञान. हे जग म्हणजे अज्ञान. मी ह्यातून काय प्राप्त होणार? मुळात हे जग असेलच कसं? त्यामुळे ह्या जगाचं मी चिंतन करत नाही, तर ते एकच सत, एकच चित, एकच त्या तत्वाचं मी चिंतन करतो. ते एकच तत्व सगळीकडे असल्यामुळे ते तत्व म्हणजे मीच. तो मी एकच आणि तोच मी भ्रमामुळे अनेक झालो आहे. असा मी या ब्रह्मामध्येच स्थित आहे. मीच सर्वदा सगळीकडे आहे, पण तरीही मी एकच शून्य, एकच सद्रूप आहे. माझं वर्णन करता येईल असा मी कुठेच नसल्यामुळे मी कुठेच नाही सुद्धा. अशी ही निर्वाण शांती, हाच माझा अनुभव, हाच मी. हा सगळा उपदेश ऐकता ऐकता मी पूर्ण निशंक झालो आहे. जे जाणण्यासारखं आहे ते मी जाणलं. अनेकांना जे प्राप्त होऊ शकत नाही असं मोक्ष सुख मला प्राप्त झालं. माझ्यातलं अज्ञान गेलं आणि ज्ञान आलं. मी आता अतिशय स्थिर होऊन राहिलो आहे. मी आहे तसा नित्य अनंत होऊन राहतो. अज्ञानामुळे मी अनात्मा झालो होतो. आत्म अनात्म भाव माझा जागा झाला. काय मी आणि काय मी नाही.
ह्याचा अभ्यास करून आता मी सर्व बाजूंनी विकास पावलो आहे. आता द्वैत किंवा अद्वैत असा कुठलाही प्रश्न राहिला नाही. मी पूर्वी किंवा आता कोणीही निराळा असा नाही. पूर्वीही तेच ब्रह्म म्हणजे मी आणि आताही तेच ब्रह्म. पूर्वी अज्ञानात आता ज्ञानात असा मी स्थित आहे. आता ज्ञान किंवा अज्ञान ही सुद्धा भावना उरली नाही. हे सुद्धा द्वैत नाही. असा मी अजर अमर असा झालो. माझा मलाच नमस्कार असो. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम शांति शांति शांति. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्णपणे सोडून द्या. आणि हळूवार आपले डोळे उघडू शकता. इथे श्रीराम स्वतःचा अनुभव व्यक्त करत आहेत आणि त्यांना जे काही ज्ञान झालं ते सुद्धा ते व्यक्त करतात. ते ह्या आत्म्याबद्दल, ह्या चेतनेबद्दल, त्याला ज्ञप्ती म्हणतात, आणखी काय काय नावं दिलेली आहेत. त्याच्याबद्दल सांगताना ते म्हणतायत की मुळातच या आत्म्याला काही कारण नसताना स्वतःच्याच मायेमुळे हे असं एकाचे अनंत रूप होतात. एकोम बहुस्यामी हे जे म्हटलं आहे की मी अनेक रूपं घेतो. काही कारण नसताना सुद्धा हे मुळात काही कुठली गोष्ट उदय होण्याचं कारण नाही किंवा असतंही नाही, पण तरीसुद्धा मायेमुळेच हे असं काहीतरी झाल्यासारखं वाटतं. आणि हीच ती चेतना ही स्वतःलाच उत्पन्न करते, आपल्यामधूनच असे अनेक रूपं, अनेक गोष्टी व्यक्त करते. आणि जेव्हा ह्या सगळ्यातून जाता जाता त्या चेतनेला कधीतरी वैराग्य येतं, ह्या सगळ्या गोष्टींचं खरं स्वरूप समजतं. ते वैराग्य आल्यानंतर मग या सगळ्या संसाराचा, या दृश्याचा बाध होतो आणि ती स्वतःच समाधान होऊन स्वतःला निर्वाण प्राप्त करून घेते. म्हणजे आपण जे जीवन जगतोय त्या बाबतीत जर हा मीपणा सोडता आला
की जे काही चाललं हे चेतनेचं कार्य चाललेलं आहे, मी नाहीच. आणि ती जे काही करवेल ते करवेल, तिच्यावरती जे संस्कार झाले, जी काही बुद्धी आहे त्याच्या माध्यमातून जे जे होईल ते ते होऊ दे. जर कुठे निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर आपण बघितलंच आहे, माझे गुरु असतील तर काय करतील, तो विचार आला की झालं. अशा रीतीने जर ही जाणीव असेल तर हा जो इथे सांगितलेला मुद्दा आहे की ही चेतनाच स्वतःच ती वैराग्य घेते, तिलाच ज्ञान होतं आणि ती स्वतः मुक्त होते. आपल्याला फक्त ही चेतना कार्य करते आहे एवढं समजायचं, मी नाही. आता इतक्या वेळा जे वारंवार मी म्हणजे माझं अस्तित्व म्हणजे हे केवळ गुरूंचं अस्तित्व असावं असं जे म्हटलं आहे ते आणि हे या दोन्ही गोष्टी सारख्याच. आपल्या दृष्टीने चेतना म्हणजेच गुरु आहेत. ती चेतना कशी कार्य करते, काय करते हे समजणं कठीण आहे, कारण तिचं नाव नाही आणि रूप नाही, दिसतही नाही. म्हणजे व्यक्त आहे जे दिसतं त्याच्याशीच तुलना करून तेच जसं कार्य करतात तेच आपल्यातून प्रकट होतात, तसा विचार करावा. त्याच्यामुळे मी नाहीच, जे होत आहेत ते गुरु, जे काही कार्य होत आहे ते त्यांचं, ते करतील. बुद्धीही तेच देतील, शक्तीही तेच देतील. आपण आपल्या परीने फक्त त्या शास्त्राचं अनुसरण करून त्याप्रमाणे वागायचं, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्यानंतर मग जी मुक्तीची स्थिती आहे, मुक्तीचा अनुभव आहे, तर आपण मागे बघितलं की या सगळ्या पंचमहाभूतांचं जे काही मूळ आहे, त्यांचा आधार ते म्हणजे आकाश. मुळात या आकाशापासून सगळं काही झालंय. तर या आकाशाचा भाव धारण करायचा, हीच मुक्तीची स्थिती. म्हणजे काय, तर मी नाहीच, पुन्हा तेच, जे काही आहे ते या सगळ्या आकाशातून, जे काही विषय आले ते सुद्धा आकाशातून, मी सुद्धा आकाश. ती एक भावना सुद्धा आपल्याला मुक्तीचा अनुभव द्यायला मदत करते. आणि ह्या सगळ्यांचा जेव्हा अनुभव घेत घेत पुढे पुढे जाऊ, तेव्हा सगळ्या आपल्या बहिर्वृत्ती, बाहेर बघण्याच्या आपले जे इंद्रिय आहेत, जे सेन्सेस सारखे वेगवेगळ्या विषयांकडे आकर्षित होत असतात, ते सगळं सोडून देऊन मग पुढे अतिशय खोल अशा समाधीमध्ये सखोल साक्षात्कार वृत्तीने हे सगळं जाणायचं आणि मग स्वतःच्या नित्यमुक्त, शांत, स्थिर अशा आत्म्यामध्ये आपण राहायचं. हाच तो काय अनुभव आणि हीच ती काय पुढची मुक्ती. या श्रीरामांनी हे सगळं सांगितलं ते त्यांचं तत्वविवेचन ऐकल्यानंतर वसिष्ठ हे अतिशय आनंदी झाले. ते म्हणाले की रामा, तू उत्तम ज्ञानी झालेला आहेस. तुझी वाणी ही जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या पापांचा सुद्धा नाश करणारी आहे. आणि तुझं हे वचन, तू जे काही सगळं अनुभवाने सांगितलेलं आहे, हे ज्ञानी पुरुषांना अतिशय संतोष, त्यांना आनंद देणारं असं आहे. हे श्रीरामा, पापाचा नाश करण्याच्या या पदी आता तू स्थित होऊन समाधीमध्ये व व्यवहारामध्ये तू आणि मी आपण दोघेही एकाच ठिकाणी आहोत. तू सुद्धा या पुण्यपदाला प्राप्त झाला आहेस आणि शोकरहित असा झालेला आहेस. तुला ही सगळी विश्रांती मिळालेली आहे, ही केवढी समाधानाची गोष्ट आहे. यानंतर वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाला त्यांच्या पूर्वजन्मीच्या गोष्टीबद्दल सुद्धा सांगितलं. वसिष्ठ ऋषी म्हणाले श्रीरामांना की हे काही आज आपलं पहिल्यांदाच अशा प्रकारची चर्चा झाली असातला भाग नाही आहे. यापूर्वीसुद्धा मागच्या जन्मात तू मला हे विचारलेलं होतं, याच प्रश्नांचे उत्तर होते. त्या जन्मातही मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य होतास. पण कुठल्या तरी एका निर्जन वनात अशीच आपली गुरु शिष्यासारखी जोडी होती आणि तिथे तू मला प्रश्न विचारले आणि मी त्यांची तुला उत्तरं दिली. परंतु त्यावेळेस तुला जे काही प्रश्नोत्तरं झाली होती त्याच्यामुळे पूर्ण बोध हा झाला नव्हता. थोडंसं अज्ञान हे बाकी होतं आणि ते आज सगळं संपलेलं आहे. ते पूर्ण तुझं ज्ञान हे तिथे शांत झालेलं आहे, तुला मिळालेलं आहे. तर तू जे काही हा उपदेश ऐकला तो त्यावेळेस पूर्ण झाला नव्हता. आज मात्र तू मोह आणि अज्ञान यांना घालवून अतिशय आनंदरूप अशा मोक्षाचा लाभ तुला झालेला आहे. यावर श्रीरामांनी विचारलं की हे मुनी, हे वसिष्ठ भगवान, तुम्ही सगळे जाणता, तुम्हाला सगळंच माहिती आहे, तुम्ही ज्ञानाचा महासागर आहात. त्यामुळे मी आज आतापर्यंत आपलं जे काही प्रश्नोत्तरं झाले आणि मला जे काही कळलं ह्याच्याशिवाय आणखी काही ऐकण्यासारखं आहे का, श्रोतव्य असं काही ऐकण्यासारखं आहे का की जे मी अजून जाणून घ्यावं? तर तसं असेल तर मला ते जरूर सांगा. त्यावेळी वसिष्ठ म्हणाले की रामा, तू आता श्रेष्ठ बुद्धीला प्राप्त झालेला आहेस. तुझी बुद्धी कृतकृत्य झालेली आहे. तुला आता काही सांगावं असं काहीही उरलेलं
नाही. तुला ते अंतिम पद प्राप्त झालेलं आहे. तशाच ठिकाणी तू स्थिर आहेस. त्याच्यामुळे आता तू सूक्ष्मबुद्धीने विचार करून उलट मला सांग की तुला आता तुझा अनुभव कसा आहे, तुझा अंतःकरणामध्ये काय भाव आहेत आणि तुला काही आणखी ऐकायचं आहे का ते तू सांग. त्यावर श्रीराम म्हणतात की हे भगवान, आता माझी बुद्धी पूर्णपणे कृतकृत्य झालेली आहे. आता मनात कुठलेही विकल्प राहिले नाहीत. माझं चित्त अतिशय शांत झालं आहे आणि मला कुठल्याही गोष्टी जाणून घ्यायची किंवा अशी काही इच्छा राहिली नाही, कुठल्या आकांक्षा राहिल्या नाही. तुम्ही जे काही सांगायचं ते सगळं सांगितलं. मी जे काही पूर्ण जाणायचं आहे ते जाणलेलं आहे. आता मी पूर्णपणे समाधानी आहे. तुमची वाणी आता विश्रांती पावा. आता तुम्ही शांत होऊ शकता. त्यावर वसिष्ठ म्हणाले की आहा हा, ही किती मोठी आनंदाची संतोषाची गोष्ट आहे की हे रामा, तुला अतिशय शुद्ध असं मोठं पुण्यपद प्राप्त झालं आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा लोक स्थित होतात या पुण्यपदाला राहतात त्यांना ते कधीही दुःख होत नाही, ते कधीही शोक करत नाही. ते अगदी या सगळ्याच्या शून्य असं जे पद आहे त्यामध्ये ते राहतात आणि आकाशात जसं आकाश असतं त्याचप्रमाणे संपूर्णपणे सम, शीतल, शांत अशा स्वतःच्याच भावामध्ये, आत्म्यामध्ये हे श्रीराम तुम्हाला विश्रांती प्राप्त झालेली आहे. या जगात आणि परजग लोकात ज्यातील जे काही बघण्यासारखं आहे, न बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, अशा सगळ्या गोष्टींबद्दल तुझी चिंता, तुझी विचार, शंका शांत झाल्या, ही फार समाधानाची गोष्ट आहे. हे श्रीराम, अतिशय कमी वयातच तुम्हाला हे सगळं आत्मज्ञान प्राप्त झालं. त्यामुळे तुम्ही, आणि हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, की या अशा ज्ञानामुळे हे श्रीराम, तुम्ही फक्त स्वतःच नाही तर आपल्या संपूर्ण कुळाला, आपल्या पूर्वजांना, आपल्या वर्तमान आणि भविष्यातील वंशजांना सुद्धा तुम्ही ज्ञानाने पवित्र केलं आहे. या ज्ञानाचं महत्त्व आहे. म्हणजे आपण फक्त ऐकलं, श्रीरामांना ज्ञान मिळालं, परंतु हे ऐकण्याचं सुद्धा महत्त्व तेवढंच आहे की फक्त आपण ऐकतो असं नाही. लक्षात घ्या, आम्ही ज्या गोष्टींवरती थोडा विश्वास ठेवतो, थोडं सांभाळतो, की हे जेव्हा सत्र सुरू असतात आणि सुरुवातीलाच आपण जेव्हा वैराग्य प्रकरण संपलं त्यावेळेस जो अनुभव घेतला होता आणि हे सगळं संपेल तेव्हाही पुन्हा तोच विचार मांडू. तर हे योग वासिष्ठ ऐकणारे काय फक्त ऑनलाईन आहेत आणि समोर बसलेत असं आमची तरी भावना नाही आहे. हे ऐकणारे अनेक दृश्य अदृश्य सगळेच असतात जे आपल्याला माहिती नाही आणि अनेकांचे कान या गोष्टींसाठी असे आतुरलेले असतात, आसुसलेले असतात की चला हे ज्ञान ऐकायला मिळेल. त्यामुळे यांनी जे म्हटलं वसिष्ठ ऋषींनी त्याच्यात काही खोटा अशातला प्रकार नाही. आपणच काय, आपले पूर्वज आणि पुढचे सुद्धा जे कोणी असतील ते सुद्धा सगळे पावन होतात. ते म्हणतात, आता हे श्रीराम, तुम्ही ह्या विश्वामित्रांची इच्छा पूर्ण करावी. म्हणजे त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना तुम्ही त्यांचा निपात करावा आणि या पृथ्वीचा उपभोग घेत राहायचा. तुमच्याकडे तुमच्यासोबत असलेले हे तुमचे बंधू, पुत्र, पौत्र, सेवक, जे कोणी नातेवाईक असतील आणि सगळे तुमचं सैन्य, हे सगळ्या प्रकारचे लोक निरोगी, निर्भय आणि चित्तामध्ये सदा प्रसन्न होऊन स्वतःच्या घरी सुखाने राहतील असा आशीर्वाद वसिष्ठ ऋषींनी दिला. वसिष्ठ ऋषींचे हे वचन ऐकून सगळे राजे, सगळे सभाजन आणि तिथे जे कोणी असतील ते त्यांच्यावरती जसं अमृतधारांची वृष्टी व्हावी त्याप्रमाणे अंतःकरणात अतिशय शीतल, धन्य झाले. जसा पूर्ण चंद्राचा उदय होतो, आज जसं पौर्णिमा आहे, चंद्राचा उदय झालेला आहे, तशाप्रमाणे आणि क्षीरसागराला जशी शोभा येते त्याप्रमाणे हे राम आपल्या तेजाने, स्वतःच्या मुखचंद्राने ते शोभून दिसायला लागले. आणि तत्त्वज्ञानामध्ये विशारद असलेले सगळे जे कोणी तिथे असतील त्यांनी वसिष्ठ ऋषींनी फार छान ज्ञान सांगितलं अशी त्यांची स्तुती केली, असं मोठ्या आदराने म्हणू लागले. याच्यानंतरचा जो भाग आहे की वसिष्ठांनी जे सांगितलं, त्यांची प्रज्ञा, त्यांचं ज्ञान आणि त्या सगळ्यांचं महत्त्व, बाकीच्या तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे अनुभव, हे जे काही असेल ते आपण सगळं उद्या शेवटच्या सत्रामध्ये ऐकू. तेव्हा आपण फलश्रुती पण घेऊ आणि बाकीच्यांचे, तुम्हीही ऐकलं योग वासिष्ठ, तुमचे काय काय अनुभव असतील तेही ऐकू. ज्यांना तिथे यायचं आहे त्यांनी अनुभव जरा थोडे ऑर्गनाईज करून आणले तर व्यवस्थित छानपैकी स्वतःला व्यक्त करता येईल, तर ते जरूर करा. शक्य नसेल तर लिहा किंवा तुम्हाला व्हिडिओ तयार करून पाठवता येत असतील व्हॉट्सॲपवरती किंवा कसं, तेही ग्रुपमध्ये मला विद्याधरजींना जरूर पाठवा.
जेणेकरून हे अनुभव आम्ही इतर लोकांशी शेअर करू की यांना असे असे अनुभव आले आहेत. तुमच्या अनुभवामुळे कदाचित इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि त्यांना सुद्धा पुन्हा योग वासिष्ठ ऐकायची, या सत्रातून जाण्याची इच्छा होऊ शकेल. तर त्यामुळे आपले अनुभव जरूर घ्या. आणि उद्या आपण तिथे साधारण 10 वाजता हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. तिथे पुन्हा काल आणि परवा जसं सांगितलं की कोणाला डोनेशन्स द्यायचे असतील, पुस्तकं घ्यायची असतील, कार्यक्रमाला द्यायचं असेल, संस्थेला द्यायचं असेल किंवा इतर कुठे दान करायचं असेल, गुप्त दान करायचं असेल, जे काही आहे ते सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. तुम्हाला जे जे करायचं ते जरूर करा. आणि मोकळेपणाने आपल्याच कुटुंबाचा भाग आहोत, एकाच कुटुंबाचा भाग आहोत, अशा रीतीने तिथे आपण उद्या भेटूया. आज इथे थांबू, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव. काही प्रश्न असतील तर ते विचारून घ्या. सगळ्यांना लोकेशन माहिती आहे उद्याचं, हो, कुठे यायचं जय आहे? जय श्रीराम. उद्या बरोबर ठीक 10 वाजता कार्यक्रम सुरू होईल. जे येणार आहेत त्यांनी नक्की सगळ्यांनी 10 पर्यंत यावं. 9:30च्या आत जे येतील त्यांच्यासाठी अल्पोपहाराची सोय केलेली आहे. आपल्या ग्रुपमधील ज्योतिताई उभे यांनी स्वतःहून पुढे येऊन म्हटलं की मी स्वतः ते बनवणार आहेत नाश्त्यासाठी. तर त्या पण त्यासाठी सगळ्यांनी 9:30च्या आत यायला पाहिजे. 10 उशीर आल्यानंतर मग आपलं 10 वाजता बरोबर कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लवकर या. 10ला आपण बरोबर कार्यक्रम सुरू करणार आहोत. ते बाहेरून येतील किंवा पुण्यातून जरी आले तरी लवकर आलात तर बरं होईल. म्हणजे आपले व्यवस्थित कार्यक्रम सुरू करता येईल. ज्योतिताई उभे यांनी स्वतःहून म्हणजे एक आपल्याला एक आपल्या लोकांसाठी हे आपला जो ग्रुप आहे की आपलं एक कुटुंब आहे, या भावनेनं त्यांनी अल्पोपहार सगळ्यांसाठी ठेवलेला आहे. त्यासाठी वेळेवर येणं गरजेचं आहे. तसेच जे ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी त्यांच्यासाठी आपण हीच लिंक असेल, ह्या लिंकवर आपण 10 ते 3 आपलं झूम ॲप, आपण झूमवर आपण हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे. युट्यूबवर पण रेकॉर्ड येतील. जर तुम्ही कराल का कसं करायचं उद्याचा कार्यक्रम झूमवर युट्यूबवर युट्यूबवर मला लाईव्ह जाता येईल. मला लॅपटॉप वगैरे घेऊन यावं लागेल, जाऊ लागेल, तसा काही प्रश्न नाही. हा, कारण तिथे मी त्याच्या दुसऱ्या ते आपल्याला हा मोठा संपूर्ण कार्यक्रम हे पण होईल. हे प्रॉपरली हे करता येईल. युट्यूबवरती लाईव्ह जाईल, काही प्रश्न नाही. चालेल. योग वासिष्ठ चॅनल आहे आपलं, हो, त्याच्यावरून लाईव्ह जाऊ आपण. हा, मी शेवटचं आपल्या शेवटच्या सत्राचं ते पण रेकॉर्ड होईल. काय हरकत नाही. ठीक आहे. अजून मला काही प्रश्न असतील त्यांनी युट्यूबवर नंतरच अपलोड केला जाईल. उद्या लाईव्ह नसेल ना युट्यूबवर. लाईव्ह करू ना, लाईव्ह करू आपण. लाईव्ह पण करता येईल. लाईव्ह पण करेल आणि रेकॉर्डिंगची सोय करून ठेवेल. ओके. वसुंधराताई गोखलेंनी आहे. तर एक विचारायचं होतं की उद्या जी आम्हाला पुस्तकं तुमच्याकडून घ्यायची आहे तर त्याचे आम्ही कॅश पैसे दिले तर चालेल का? हो हो, चालेल चालेल. कारण तसं मी तुम्हाला लिहिलं होतं, तुम्ही मेसेजही केला होता की ओके मिळतील म्हणून. फक्त आम्ही कॅश देऊ तुम्हाला. हो हो, चालेल चालेल. अजून कोणाला डोनेशन साठी बँक डिटेल्स पाठवा. हो, पाठवतो. तुम्ही मला मेसेज कराल का अनिता हसे? तुमचा नंबर मला मेसेज करा, मी तुम्हाला डायरेक्टली ज्या संस्थेचे आहेत त्यांचे बँक डिटेल्स पाठवतो. नाही तसं जर तुम्हाला नको असेल तुम्ही मलाही पाठवू शकता. ते डोनेशन मी पुढे फॉरवर्ड करेल, तुमची रिसिप्ट अरेंज करू. हां, माझे पुन्हा उद्या रात्री पण सेशन असणार ना 8 वाजता? नाही नाही, आज आता तुम्ही मला शेवटी उद्या करू कधी? उद्या प्रत्यक्षात उद्या दुपारी जे सत्र आहे ते 10 ते 3 या वेळेत. त्याच्यात कुठला 1 तास कुठला असा असेल का काय? साधारण 12 ते 1. बरं, येतील सर, बरोबर येतील सर. हो, आपण ती वेळ पक्की करू, ठरवून देऊ 12. म्हणजे बाकीचे लोक ज्यांना लाईव्ह यायचं असेल, बघायचं असेल, ते 12 वाजता येऊन बघू शकतील. हो, हा, 12 पर्यंत बाकीचे आपल्याला हे होईल, बाकीचे हे होतील.
10 ते 12 ते 1 हा म्हणजे या दरम्यान तुमचं हे होईल. बर 10 वाजतापासून आले तर छानच आहेत, कारण त्याच्यामध्ये बाकीचेही अतिशय चांगले कार्यक्रम आहेत. सुमनताई येणार आहेत. ते आहे. बघा. आता एक प्रश्न अजून एक आहे माझा. हे योग वशिष्ठ सर्वात जुनं आहे म्हणजे त्याचे महाभारत वगैरे त्याच्यानंतर झालं. तर हे योग वशिष्ठ सगळ्या संतांनी का फॉलो नाही केलं? प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलं, मे बी अर्थच होते, पण सगळे फक्त फोकस योग वशिष्ठ त्याच्यात, मग ते महाभारत आलं, बाकीच्यांचं आलं, भागवत आलं, हे असं काय झालं? म्हणजे बाकीच्या बाकीच्या ऋषींनी म्हणताय तुम्ही? हो, बाकी संतांनी आणि यांनी किंवा महाभारत पण आलं त्याच्यात योग वैशिष्ट्यामध्ये लिहिलेलंच आहे की श्रीकृष्ण जन्म घेऊन येणार वगैरे. हा, ते नवीन महाभारत का आलं तेव्हा योग वैशिष्ट का नाही? एकच ग्रंथ ज्याच्यावर पुढं म्हणजे सगळं आहे ते त्याच्यात, काय नाहीये नाही तो नाही तर. खरंय. असं का नाही झालं म्हणजे? कारण स्पेशलायझेशन लागतं अनेकदा बऱ्याच गोष्टींमध्ये. हो ना, म्हणजे एक विज्ञानाच्या बाबतीतही म्हटलं तरी एक जनरल ग्रंथ होतो, पण त्याच्यातही पुन्हा एक 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 रिसर्चचे एरिया असतात. तसं असतं, त्या त्या काळातलं त्या त्या गोष्टींचं महत्त्व वेगळं असतं, त्यासाठी असतात. त्यानंतर योग वासिष्ठ हा म्हणजे तसा बऱ्यापैकी विस्तृत ग्रंथ आहे, खूप मोठा आहे आणि खूप विषय आहेत त्याच्यामध्ये. तर सगळेच विषय सगळ्यांसाठी नसतात, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं आणखी नॅरो करून एखाद्या विषयावरती जाण्यासाठी म्हणून असतं. त्या त्या काळातलं त्या त्या ग्रंथांचं महत्त्व आहे. पण त्याच्या पुढे संतांनी जर म्हणाल तर अगदी शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत, रामदास स्वामींपर्यंत सगळ्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. याच्यावरती प्रत्येकाचं भाष्य आहे म्हणा, किंवा त्यांनी त्याचा उपयोग केला आपल्या आपल्या ग्रंथांमध्ये. आपल्याकडे एकच ग्रंथ, एकच रेफरन्स असं नाही आहे. म्हणजे काही धर्मांमध्ये, जसं ख्रिश्चनांमध्ये म्हटलं तर बायबल एकच आहे, मुसलमानांमध्ये म्हटलं तर काय कुराणच एक समजलं जातं. पण या भारतीय संस्कृतीमध्ये असं एकच ग्रंथ म्हणून नाही, सगळे ग्रंथ एकानंतर एक प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं, म्हणून एवढे पुराणं आणि भगवद्गीता आणि महाभारत, भागवत, काय काय नाही आहे, सगळंच आहे. वेदांचे 4 प्रकार आणि त्यांच्यात उपवेद आणि बऱ्याच गोष्टी आहेत. त्यासाठी एक जन्म पूर्ण नाही सगळं कळण्याचं असं होतंय ते. आपल्याला मी पहिल्यापासून तेच सांगतोय की एक जन्म काय अनेक जन्म पुरणार नाही. त्यापेक्षा ते काम आहे ते गुरूंचं आहे, आपण फक्त त्या एकालाच फॉलो करा. त्यांनी सांगितलं असं करा, असं करा. ते कुठल्या शास्त्रात दिलंय आणि काय दिलंय याच्या मागे लागण्याची गरज नाही. आठवत असेल तर मी पहिलेच म्हटलं होतं, आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, त्यांनी ताप आलाय क्रोसिन घ्या असं म्हटल्यानंतर आपण मुकाट्याने क्रोसिन घेतो. आपण ते फार्मसीचा अभ्यास करून क्रोसिनचे कंटेंट काय आणि पॅरासिटामॉल काय हे करण्याच्या भानगडीत नाही पडत, नाही का? बरोबर. त्यांनी म्हटलंय फॉलो करा, फॉलो करा, बस. तसे जीवनाचे डॉक्टर म्हणजे गुरु आहेत. त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर यापासून दूर राहा, प्राणायाम रोज करा, साधना रोज करा, जे म्हटलंय ते करायचं, बस. सिंपल. जय गुरुदेव. येतील सर. हां, उद्या उद्यानंतर दर रविवारी आपलं सेशन असेल ना? कारण काही लोकांना उद्या पेशंट जे आहेत त्यामुळे मला आताच हे करावं अच्छा. की दर रविवारी आपण वाचन आणि ते ठराविक पोर्शन वाचन करून पुढच्या हो. रविवारी त्याच्यावर चर्चा आणि हे असं करायचं का? तसं करता येईल, वेळ ठरवून घेऊ एक त्याची. पुन्हा हां. संध्याकाळची वेळ थोडी चॅलेंजिंग होईल, कारण बाकी काही गोष्टी असू शकतील कदाचित. वेळ तर वेळ ठरवून घेऊ, पण हे करू. म्हणजे एक निदान आठवड्यातून तासभर तरी, एक. आठवड्यातून एकदा तासभर भेटून चर्चा करू याची. म्हणजे पहिल्यापासून सुरू करूया. म्हणजे पहिल्यांदा प्रस्तावना होईल, त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही एवढे पानं वाचायचे, ते वाचून पुढच्या रविवारी आपण त्याच्यावर चर्चा आणि हे करू. चालेल. असं आपण संपूर्ण आपण जसं पूर्वी करायचो लॉकडाऊनच्या आधी हो, करू. वाचन, तसं हे म्हणजे लोकांचा कॉन्टॅक्ट राहील. हो. आणि तसं त्याच्यामध्ये आपण मंगळवारपासून आपण सिद्धाशक्ती काव्य हे निरूपण सुरू करतो. 2-3 आठवडे चालेल ते, रात्री 8 ते 9. काय हरकत नाही. रविवारी आपलं योग सेशन असेल, वेळ आपण ठरवूया. चालेल. हां, बोला बाळकृष्ण. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूपच
छोट्या भाषेत समजून सांगितलं योग वसिष्ठ खूप खूप धन्यवाद. तुमच्यामध्ये थोडंसं छोटासा प्रश्न माझ्या मनात अजून पण आहे की चेतना जी असते चेतनेमध्ये कधी विचार आणि विकार नसतो. चेतनेमध्ये विचार नाही विकार आहे, तर मग आपण कसे येतो त्याला? हा माझा प्रश्न मनात माझ्या अजून क्लिअर झाला. बरेच उदाहरण योग वैशिष्ट्यामध्ये दिलेले आहेत, पण अजून समाधान असं झालेलं नाही. कसं? तुमचा प्रश्न नीट कळला नाही. सॉरी, प्रश्न नीट कळला नाही. विद्यार्थी तुम्हाला कळलं का? कारण आवाज ब्रेक होता होता बराच. हॅलो. हां, तुमचा आवाज बराच ब्रेक होतोय, ते नीट कळत नाहीये. पण आवाज नीट येत नाहीये. हॅलो. हां, सांगा, पुन्हा एकदा ट्राय करा. चेतनेमध्ये विचारही नसतो आणि विकारही नसतो, बरोबर? नाही, आवाज येत नाहीये बालकृष्णजी, थोडा ब्रेक होतोय. काहीतरी गडबड दिसते. मेसेज टाईप करा वाटलं. हां, किंवा मला मेसेज पाठवा, मग मी तो उत्तर देईल तसं करू. पुढचं सेशन कधी होईल? तर रविवारी होईल ना आपलं सेशन? ग्रुपमध्ये आपला मेसेज कळेल. हां, ग्रुप सेशन्स आपण पुढचे रविवारपासून करू. मेसेज ग्रुपमध्ये टाकू. हो, ग्रुप हाच राहील. आहेत ना, ग्रुप जे आहेत तेच ग्रुप आहेत आपले. तणावमुक्त आणि योग वैशिष्ट हे आपले सगळे ग्रुप आहेत सगळे तेच आहेत. आणि आता बरेच इतरही ग्रुप झालेले आहेत, आपण त्यांनाही सांगू, त्यांनाही जॉईन करून घेऊ. हो, चालेल ना. ठीक आहे. चला, थांबायचं. येस सर. उद्या भेटूया सकाळी 10 पूर्वी 9:30 वाजता 9:10. ज्यांना शक्य ते लवकर या. सगळ्यांना भेटू, ज्यांना शक्य त्यांनी सगळ्यांनी या. चला. जय श्रीराम. जय श्रीराम, जय गुरु.